नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी। आज आपण कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत। हा साधारणतः 45 ते 50 दिवसाचा कांदा आहे आणि ह्या स्टेजमध्ये 3 गोष्टींवरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होतो। त्यातील पहिली गोष्ट आहे कांदा थ्रिप्स, दुसरी गोष्ट आहे कांद्याचा करपा आणि तिसरी गोष्ट आहे कांद्याची फुगवण। ह्या तिन्ही मधील जर समतोल ढासळला तर त्याचा थेट उत्पादनावरती परिणाम होतो। ह्या स्टेजमध्ये कांद्याने चांगल्या पद्धतीनं गाठ धरायला चालू केलेली आहे। कांद्याची पात अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे। त्यामुळं दुसरा बेसल डोस देण्याची ही योग्य वेळ आहे 45 ते 50 दिवस। मित्रांनो, ह्या स्टेजमध्ये कांदा फुगवणीसाठी कोणकोणती अन्नद्रव्य लागतात त्याबद्दल आपण थोडं बघूया। तर ह्या स्टेजमध्ये पिकाला फॉस्फरस जाणं गरजेचं आहे, पिकाला पोटॅश जाणं गरजेचं आहे आणि पिकाला ह्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन आणि सल्फर हे देखील अन्न घटक जाणं गरजेचं आहे। फॉस्फरसमुळे तुमचा जो गन्ना आहे तो फुगला जातो, पोटॅशमुळं कांदा फुगून त्याला चकाकी येणं, साठवण क्षमता वाढणं, मॅग्नेशियम सल्फेटमुळं कांद्यामध्ये जो हिरवापणा आहे, जो क्लोरोफिल प्रकाश संश्लेषण क्रियासाठी गरजेचा म्हणजेच अन्न निर्मितीसाठी गरजेचा जो आहे तो मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे। कांदा पिकाला सल्फर लागतं, त्यामुळे सल्फर देखील देणं अत्यंत गरजेचं आहे। बोरॉन हे अन्नद्रव्य कांद्यामध्ये कांदा तडकू नये, कांद्या काढणीनंतर चकाकी यावी यासाठी किंवा इतर अन्नद्रव्याचं वहन व्हावं त्यासाठी बोरॉन देखील देणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण दुसरा बेसल डोस सांगत आहोत। 10-26-26 ची 2 पोती SOP असेल तर 25 ते 50 किलो SOP प्रति एकर। त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो प्रति एकर आणि बेनसल्फ म्हणजे सल्फर 10 किलो प्रति एकर हा डोस देणं गरजेचं आहे। खत व्यवस्थापनाबरोबरच पाणी व्यवस्थापन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जर पाणी जास्त झालं तरी त्याचा विपरीत परिणाम होतो, पाणी कमी पडलं तरीही त्याचा विपरीत परिणाम होतो। त्यामुळे ह्या स्टेजला अतिशय नियंत्रित पाणी देणं उत्पादन वाढीस उपयुक्त ठरतं। आपल्याकडे आपण ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन आणि पाटपाणी अशा पद्धतीने कांद्याला पाणी देतो। कांदा 60 दिवसाचा झाल्यानंतर जर करप्याचं वातावरण असेल तर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीमनं पाणी देणं थोडंसं टाळलं पाहिजे, कारण की आपण बऱ्याच वेळा बघतो स्प्रिंकलर इरिगेशननं पाणी दिलं तर थोडं करप्याचं प्रमाण वाढतं। परंतु ह्याच्या उलट जर थ्रिप्स वाढत असेल आणि स्प्रिंकलर इरिगेशननं पाणी दिले तर थ्रिप्स काही प्रमाणात कमी येतं। मित्रांनो, 60 दिवसाचा कांदा झाल्यानंतर त्याला थोडंसं पाट पाणी देणं गरजेचं आहे आणि पाणी जास्त होणार नाही याची थोडीशी दक्षता घेणं गरजेचं आहे। पाणी देणं हे आपल्या जमिनीच्या प्रकारावरती आपण निश्चित करायचं असतं। जर हलकी जमीन असेल तर पाणी जास्त वेळा द्यावं लागतं, जर भारी जमीन असेल तर पाणी टिकून ठेवणारी जमीन असेल तर पाणी थोडंसं कमी वेळा द्यावं लागतं। हे झालं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन। परंतु महत्त्वाचा मुद्दा आहे करपा, थ्रिप्स आणि फुगवण एकत्रितरित्या फवारणी घ्यायची आहे। मित्रांनो, तिन्ही गोष्टीवरती आपल्याला एकत्र फवारणीद्वारे काम करायचं आहे। त्यासाठी मी माझ्या अनुभवानुसार एक फवारणी सुचवत आहे तुम्हाला, ज्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आणि फुगवण या तिन्ही गोष्टीवरती काम केलं जाईल। त्यामध्ये पहिलं आहे सुपरनील, त्यामध्ये मॉक्सिमेट, नंतर फॉस्फोके फुगवणीसाठी केल्प आणि कॉम्बी। ह्याची एकत्रित फवारणी घेऊन जर आपण कांद्याच्या पिकावरती ह्या स्टेजला फवारली तर त्यामध्ये थ्रिप्स कंट्रोल होईल, करपा नियंत्रण होईल, वातावरणातील बदलावरती ते काम करेल आणि फुगवणीसाठी फॉस्फरस, पोटॅश आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे देखील ह्या फवारणीतून जाईल। आता इतरही औषधं तुमच्या अनुभवानुसार तुम्ही घेऊ शकता। मित्रांनो, ह्या तिन्ही गोष्टीसाठी ज्यावेळेस आपण फवारणी घेतो
औषध मिक्स करत असतो त्यावेळेस औषधाची कॉम्पॅटिबिलिटी तपासणं फार गरजेचं असतं. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जी औषधं आपण निवडलीत मग ती थ्रिप्ससाठी असतील, करप्यासाठी असतील किंवा फुगवणीसाठी असतील किंवा वातावरणातील बदलावरती काम करण्यासाठी असतील, त्याची कॉम्पॅटिबिलिटी टेस्ट करायची आहे. सुरुवातीला थोडंसं द्रावण करून थोडं थोडं औषध एकत्रित मिक्स करायचं आहे आणि जर हे औषध फुटलं नाही किंवा ह्याच्यामध्ये गाठी झाली नाही तर आपण समजून जायचं की ही फवारणी योग्य आहे. आणि जर गाठी झाल्या, दह्यासारखं औषध फुटलं तर ते हे मिश्रण फवारणी योग्य नाही, म्हणून ते फवारणी टाळायची. मित्रांनो, थ्रिप्स कंट्रोल, करपा कंट्रोल आणि फुगवण आणि वातावरणातील बदल या संदर्भात तुमच्याकडे काही कॉम्बिनेशन असतील ते आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून त्याचा फायदा इतरांना होईल. मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच कृषीविषयक उपयुक्त माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा. भेटूया पुढील टॉपिक सहित पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.